नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक फाटा ते चाकण मेट्रोचा एक अपडेट बघणार आहोत। आता हा होणारा न्यू मेट्रो प्रोजेक्ट कसा असणार आहे आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर किती स्टेशन हे असणार आहेत, अशी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर औद्योगिक क्षेत्र असल्याने सातत्याने मोठी वाहतूक कोंडी होत असते। या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेकडून मेट्रो उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र या प्रकल्पाचा खर्च बजेटच्या बाहेर जात असल्याने आता मेट्रो ऐवजी स्वस्त आणि वेगवान असा न्यू मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड व खेड तालुक्यातील MIDC चा भाग थेट पुणे शहराशी जोडला जाणार आहे। नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर सलग व दाट नागरी लोकवस्ती नाही, तर या मार्गावर अनेक ठिकाणी MIDC चा भाग आहे। त्यामुळे या मार्गावर प्रवाशांची इतर वेळेपेक्षा सकाळी व सायंकाळी अधिक गर्दी असते। त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच MIDC तील कामगारांना या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करत तासनतास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, असे महामेट्रोने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे। त्यामुळे या मार्गावर मेट्रोपेक्षा स्वस्त असलेल्या न्यू मेट्रोचा प्रस्ताव महामेट्रोकडून ठेवण्यात आला होता, त्याला आता राज्य सरकारने देखील परवानगी दिली आहे। त्यासोबतच पिंपरी चिंचवड महापालिकेकडे या बाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल DPR 13 डिसेंबर रोजी सादर केला गेला आहे। आता या न्यू मेट्रोमुळे कनेक्टिव्हिटी कशी वाढणार, तर मित्रांनो, न्यू मेट्रोमुळे चाकण MIDC तील नागरिकांना व कर्मचाऱ्यांना भोसरी, पिंपरी चिंचवड, पिंपळे गुरव तसेच हिंजवडी परिसरामध्ये ये-जा करणे अधिक सोपे आणि आरामदायक होणार आहे। शिवाय स्वारगेट ते पिंपरी हा मेट्रो मार्ग आहे आणि हिंजवडी ते शिवाजी नगर मेट्रोचे काम देखील वेगात सुरू आहे। त्यामुळे चाकणवरून पुण्याला मेट्रो मार्गाने जाता येणार आहे। नाशिक फाटा ते चाकण न्यू मेट्रोमुळे चाकण या औद्योगिक पट्ट्याची शहरी भागाशी मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। या मार्गामुळे चाकण MIDC चा भाग पिंपरी चिंचवड व पुणे शहराशी जोडला जाईल। त्यामुळे दळणवळणाची दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊन उद्योगधंद्यांना चालना मिळण्यास मदत होणार आहे। प्रस्तावित नाशिक फाटा ते चाकण या न्यू मेट्रो मार्गावर 11 एलिव्हेटेड स्टेशन उभारले जाणार आहेत। या स्टेशनवर स्वयंचलित जिना, रस्त्याच्या दोन्ही बाजूस उतरण्याची सोय, स्मार्ट शौचालय, तिकीट काउंटर अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की न्यू मेट्रो नक्की आहे तरी काय, तर मित्रांनो, न्यू मेट्रो ही मेट्रोच्या तुलनेत अरुंद असते। तिची लांबी 25 मीटर पर्यंत तर रुंदी 2.9 मीटर असते। रबरी टायर असलेल्या या बस कम न्यू मेट्रोमध्ये 250 प्रवासी क्षमता असते। ही मेट्रो बस पूर्णपणे इलेक्ट्रिक असून या मेट्रोला इलेक्ट्रिक ओव्हरहेडद्वारे वीज पुरवठा केला जातो। न्यू मेट्रो पूर्णपणे वातानुकूलित असते। यामध्ये स्वयंचलित दरवाजे, आरामदायी खुर्ची, प्रवाशांसाठी डिस्प्ले अशा सुविधा देखील दिल्या जाणार आहेत। देशामधील दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील शहरात गर्दीच्या वेळी 15,000 पर्यंत नागरिक प्रवास करत असतात। या नागरिकांसाठी वाहतूक व्यवस्था म्हणून न्यू मेट्रोची उभारणी केली जाते। न्यू मेट्रो ही जवळजवळ मेट्रो सारखीच असते, त्यासाठी वेगळा मार्ग देखील उभारला जातो। स्टेशन, कोच व इतर सोयी सुविधा या सर्व मेट्रो सारख्याच असतात। फक्त न्यू मेट्रो ही रुळावरून चालता रबरी टायरवर चालते। मित्रांनो, न्यू मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल पिंपरी चिंचवड महापालिकेला सादर केला गेला असून या प्रकल्पासाठी सुमारे 1548 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। न्यू मेट्रोचे काम पूर्णत्वास आल्यानंतर चाकण परिसर पुण्यातील शहरी भागाशी जोडला जाणार आहे। 16.11 किलोमीटरचा हा प्रस्तावित मार्ग नाशिक फाटा ते चाकण पर्यंत उभारण्यात येणार आहे। महामेट्रोने नाशिक फाटा ते चाकण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेच्या मान्यतेसाठी सादर केला होता। त्यासाठी 1548 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे। आता या मार्गावर किती आणि कोणते स्टेशन हे असणार आहेत, तर मित्रांनो, चाकण ते भोसरी असे एकूण 11 स्टेशन्स हे असणार आहेत।
त्यामध्ये चाकण चौक येथून स्टार्ट होऊन तळेगाव चौक, मुक्तेवाडी, आळंदी फाटा, कुरुळी, चिंबळी फाटा, बर्गे वस्ती, भारतमाला चौक, बनकरवाडी, PIC सेंटर, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर, पूर्व पर्यंत असणार आहे। या मार्गाचा संपूर्ण रूट मॅप हा आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे, तेव्हा आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राईब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।